नमस्कार, मी सुवर्ण. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये स्वागत. भारत चीन सीमेवर अद्यापही तणाव कायम आहे. गेल्या 2 वर्षांपासून ही परिस्थिती आहे. लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत चीनी ड्रॅगननं आक्रमक भूमिका घेतली आहे. भारताला घेरण्याचा चीन आणि पाकिस्तानचा नापाक मनसूबा आहे, पण भारत त्यांना बधणार नाहीये. आता चीनी सैन्याच्या प्रत्येक हालचालींवर भारताची नजर असणार आहे. चीनला रोखण्याकरता भारतानं कोणती रणनीती आखली आहे आणि सीमेवर भारतीय लष्करानं कोणती आधुनिक यंत्रणा तैनात केली आहे, चीनी सैनिकांच्या पायाखालची जमीन का सरकली आहे, या प्रश्नांचा वेध घेणार आहोत रडारवर ड्रॅगन या खास शोमध्ये. हिंद महासागरात भारतासमोर आव्हान उभं करण्याकरता चीननं पाकिस्तानला एक आधुनिक युद्धनौका दिली आहे. पाकिस्तानी नौदलाला बळ देण्याचा चीनचा प्रयत्न आहे. या युद्धनौकेच्या माध्यमातून एकाच वेळी अनेक ऑपरेशन्स करणं शक्य होणार असल्याचा दावा चीनी वृत्तपत्रानं केलाय. पण खरंच पाकिस्तानी नौदल भारताला आव्हान देण्यात सक्षम आहे का? पाहूया खास रिपोर्ट. चीन में तैयार पहले O-54 अल्फा फ्रिगेट PNS तुगरल की पाक बहरिया में शमूलियत के हवाले से कमिश्निंग तकरीब जोंगो शिपयार्ड में मुनक्किद हुई. जिनपिंगकडून पाकिस्तान युद्धनौका गिफ्ट. हिंद महासागरात पडणार युद्धची ठिणगी. भारताच्या शत्रूला मदत करण्याचा चीननं जणू चंगच बांधलाय. चीनकडून पाकिस्तानला हर प्रकारे मदत केली जाते. चीनला पाकिस्तानची आणि पाकिस्तानला चीनच्या मदतीची गरज आहे. त्यामुळे चीननं पाकिस्तानला अब्जावधी रुपयांचं कर्ज देऊन आपलं मांडलिक केलंय. पाकिस्तानने चीनकडून मोठ्या प्रमाणात आयात सुरू केली आहे. तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठिंबा मिळवण्याकरता पाकिस्तानकडून प्रयत्न केला जातोय. पाकिस्तानने चीनकडून घेतलेल्या कर्जाची विकास कामांमध्ये गुंतवणूक केली असून चीनच्या नावाखाली अमेरिकेला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून होतो आहे. पण एवढं करूनही पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीत कोणतीच सुधारणा झालेली नाही. पाकिस्तानचं बजेट टायटॅनिक जहाजाप्रमाणे दिवाळखोरीच्या गर्तेत सापडलंय. पण असं असतानाही इम्रान खान यांनी संरक्षण बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. बजेटमधील मोठी रक्कम संरक्षण खात्याकडे वळवल्यामुळे पाकिस्तानातील गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आता पाकिस्ताननं चीनकडे मदतीसाठी धावा केलाय, तर मित्राच्या मदतीसाठी चीन धावून गेलाय. पाकिस्तानला चीनकडून लष्करी मदत पुरवली जात असून हा त्याचा पुरावा आहे. चीननं पाकिस्तानला एक अत्याधुनिक आणि विशाल युद्धनौका दिली आहे. एका कमिशन सोहळ्यात चीनच्या सैन्य अधिकाऱ्यांनी पाकिस्तानी नौदलाला ही युद्धनौका सोपवली. या सोहळ्यानंतर पाकिस्तानी प्रसार माध्यमांनी जल्लोष केल्याचं पाहायला मिळतंय. बताएं आपको कि चीन में तैयार पहले O-54 अल्फा फ्रिगेट PNS तुगरल की पाक बहरिया में शमूलियत के हवाले से कमिश्निंग तकरीब जोंगो शिपयार्ड में मुनक्किद हुई. तर्जुमान पाक बहरिया के मुताबिक चीन में पाकिस्तानी सफीर मोइनुल हक तकरीब के मेहमान खुसूसी थे. PNS तुगरल मुहलिक जंगी हथियारों, जदीद आलात से लैस है. जहाज सतह-ए-आब, ज़ेर-ए-आब, फ़ज़ा में अहदाफ को निशाना बनाने की सलाहियत रखता है. चीन सरकारचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार या युद्धनौकेची बांधणी चायना शिप बिल्डिंग कॉर्पोरेशन लिमिटेडनं केली आहे. या युद्धनौकेमुळे पाकिस्तानी नौदलाचं बळ वाढलं असल्याचा दावा ग्लोबल टाइम्सनं केलाय. पाकिस्तानी नौदलाला हिंद महासागरात आपलं सिक्रेट मिशन तडीस नेता येणार असल्याचा सूचक इशाराही ग्लोबल टाइम्सनं दिला आहे. त्यामुळे आता भारताला अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. पाकिस्तान चीनकडून 4 युद्धनौका खरेदी करणार आहे. त्यापैकी पहिली PNS तगरील ही युद्धनौका चीननं पाकिस्तानला सोपवली आहे. चीननं दिलेली ही युद्धनौका टाइप 054A या वर्गातली असून या युद्धनौकेद्वारे विविध मिशन्स पार पाडणं शक्य होणार आहे. या युद्धनौकेच्या माध्यमातून जमीन, आकाश आणि समुद्रात टेहाळणी करता येणार आहे. शिवाय कॉम्बॅट मॅनेजमेंटच्या दृष्टीनं ही युद्धनौका आधुनिक मानली जाते. या युद्धनौकेतील इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीम अत्याधुनिक असल्याचा चीनचा दावा आहे. यामध्ये आधुनिक स्वसंरक्षण प्रणाली,
तसंच आधुनिक रडार बसवण्यात आलाय. लांब पल्ल्याची मारक क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राचा साठा करण्यास ही युद्धनौका सक्षम आहे. इतरांना खबर लागू नये याचीही खास खबरदारी या युद्धनौकेत घेण्यात आली आहे. जर चीननं केलेला हा दावा खरा असेल तर हिंद महासागरात ही युद्धनौका भारतासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारतावर दबाव टाकण्याकरता चीननं पाकिस्तानला ही युद्धनौका दिली आहे. पाकिस्ताननं भारतीय नौदलाची हेरगिरी करण्याकरता या युद्धनौकेचा वापर करावा असं चीनला वाटतंय. तसंच युद्धाच्या काळात भारताविरोधात पाकिस्तानकडून या युद्धनौकेचा वापर केला जाण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. धीरे धीरे से शिप्स पाकिस्तान के पास आ रहे हैं चाइना से. ये हमारे लिए आने वाले वक्त में थोड़ा सा प्रॉब्लम तो करेंगे, क्योंकि पहले आप देखें तो पाकिस्तान के पास सरफेस नेवी के यूनिट्स या शिप्स बहुत कम थे. बट अब जैसे ये टाइप 054 स्टेल्थ फ्रिगेट है, और मैं अपने दर्शकों को ये बताना चाहता हूँ, जैसे हमारे पास शिवालिक क्लास फ्रिगेट है, ये उससे कंपेरेबल है, ये उससे थोड़ा सा छोटा है, बट इसकी में भी उतनी ही क्षमता है. इसमें एंटी मिसाइल डिफेंस है, इसमें सरफेस टू सरफेस मिसाइल्स हैं, इसमें टॉर्पीडोज हैं, इसमें हेलीकॉप्टर रहेगा इसके डेक पे, और ये स्टेल्थ फ्रिगेट है. सो लेटेस्ट टेक्नोलॉजी है ये भी, और जैसे हमारे पास है. हिंद महासागरात भारतासमोर आव्हान उभं करण्याचा चीननं प्रयत्न केलाय खरा, पण भारतीय नौदलासमोर ड्रॅगनची डाळ काही शिजली नाही. त्यामुळेच आता पाकिस्तानला हाताशी धरून भारताची कोंडी करण्याचं चीननं नवं षडयंत्र आखलंय. पण भारताला या दोन्ही शत्रू देशांच्या नापाक मनसुब्यांची पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळेच भारतीय नौदलानं 2018 मध्ये एकट्या हिंद महासागरात 56 युद्धनौका तैनात करण्याचा निर्णय घेतला होता. चीन आणि पाकिस्तानच्या षडयंत्राच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलानं आपली शक्ती वाढवण्यास सुरुवात केली आहे. आज अरबी समुद्र, हिंद महासागर आणि बंगालच्या खाडीवर भारतीय नौदलाची करडी नजर आहे. जर भारत आणि पाकिस्तानी नौदलाची तुलना केली, भारताकडे एकूण 285 युद्धनौका आहेत, तर पाकिस्तानकडे 100 युद्धनौका आहेत. भारताकडे 2 विमानवाहू युद्धनौका आहेत, तर पाकिस्तानकडे एकही विमानवाहू युद्धनौका नाही. भारताकडे 16 पाणबुड्या आहेत, पाकिस्तानकडे 9 पाणबुड्या आहेत. भारताकडे अणुऊर्जेवर चालणारी 1 पाणबुडी आहे, तर पाकिस्तानकडे अशा प्रकारची एकही पाणबुडी नाही. भारताकडे 10 घातक युद्धनौका आहेत, तर पाकिस्तानकडे अशी एकही युद्धनौका नाही. जैसे कि ये टाइप 054 फ्रिगेट है PNS तुगरिल, वैसे उस टाइप के हमारे पास और उससे बहुत बेहतर प्लेटफॉर्म्स हैं. जैसे कि हमारे पास 3 शिवालिक क्लास हैं, उसके बाद अब 7 और फॉलो ऑन शिवालिक्स आ रहे हैं. फिर हमारे पास कोलकाता क्लास हैं, फिर हमारे पास विशाखापट्टनम क्लास हैं. तो ऐसी प्रॉब्लम नहीं है. स्टेल्थ इज द फ्यूचर, और उस हिसाब से ही इंडियन नेवी के भी सारे के सारे वॉरशिप्स बन रहे हैं. और यस, समुद्रात भारताला टक्कर देण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे, त्यासाठी चीनकडून पाकिस्तानला मदत केली जाते आहे. पण भारताचं नौदल प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असल्याचा विसर या दोन्ही देशांना पडलाय. भविष्यातही पाकिस्तानी नौदल भारतीय नौदलाची बरोबरी करू शकणार नाही. लष्कराच्या दृष्टीनं जगातील सर्वाधिक शक्तिशाली देशांच्या यादीत भारताचा 4था क्रमांक लागतो, तर पाकिस्तान 10व्या क्रमांकावर आहे. भारताचं संरक्षण बजेट 4.78 लाख कोटी रुपये इतकं आहे, तर पाकिस्तानचं संरक्षण बजेट 1.37 लाख कोटी रुपये आहे. शस्त्र खरेदी करण्याची भारताची क्षमता पाकिस्तानपेक्षा 10 पट अधिक आहे. पाकिस्ताननं आपल्या नौदलाची ताकद वाढवण्याकरता चीनची टाइप 039B युआन क्लास पाणबुडी खरेदी केली आहे. तसंच चीनकडून खरेदी केलेली युद्धनौका आपल्या नौदलात तैनात केली आहे. पाकिस्तान लवकरच तुर्कस्तानकडून युद्धनौका खरेदी करणार आहे, पण तरीही पाकिस्तान लष्करी सामर्थ्याबाबतीत भारताची बरोबरी करू शकणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कार्यक्रमात स्वागत. दगाबाज चीनच्या LACवर कुरापती थांबण्याचं नाव घेत नाही. त्यामुळेच LACवरील चीनी सैनिकांच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवण्याकरता भारताने आधुनिक रडार तैनात करण्याचा निर्णय घेतला. या रडारच्या माध्यमातून उंच डोंगराळ भागातील चीनी सैनिकांची टेहाळणी करणे भारताला शक्य होणार आहे. पाहणार आहोत रिपोर्ट. तिबेटमध्ये चीनी लष्कराचा युद्ध सराव.
चीनच्या हालचाली भारताच्या रडारवर. भारताशी चर्चेतून सीमावाद सोडवण्याचं आपलं धोरण असल्याचं चीनकडून वारंवार सांगितलं जातंय. LACवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचा दावाही चीनकडून केला जातोय. पण ड्रॅगनची कथनी आणि करणीत फरक आहे. चीनकडून लष्करी पातळीवर चर्चा केली जाते, मात्र एकीकडे चर्चा केली जात असतानाच दुसरीकडे भारताच्या सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न ड्रॅगनकडून केला जातोय. खरं तर सीमावाद सोडवण्यासाठी चीनकडून प्रामाणिकपणे प्रयत्न केला गेला नाही. सीमावादाच्या आडून भारताची कोंडी करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. तिबेटच्या निर्जन पठारावरील चीनी सैन्याच्या युद्ध सरावातून ते पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. होय, चीनी सैन्याकडून एकीकडे लष्करी पातळीवर भारताशी चर्चेचा कांगावा केला जातोय, तर दुसरीकडे LAC लगत तिबेटच्या 5100 मीटर उंच प्रदेशात चीनी सैनिकांकडून युद्ध सराव केला जातोय. या युद्ध सरावात चीनी लष्कराच्या शिनजियांग मिलिटरी कमांड अंतर्गत येणाऱ्या आर्टिलरी रेजिमेंट सहभागी झाली आहे. 155 मिलीमीटर सेल्फ प्रॉपेल्ड हावित्झर तोफा आणि 122 मिलीमीटर रॉकेट लॉन्चरचा या युद्ध सरावात चीनी सैनिकांनी वापर केला. चीनी प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या युद्ध सरावात 300 मिलीमीटरचे मल्टिपल रॉकेट लॉन्चर, कमी वजनी रणगाडे आणि बॉम्ब वर्षा करणाऱ्या JH-7 या लढाऊ विमानांनी सहभाग घेतला होता. चीनी सैन्याच्या वेस्टर्न थिएटर कमांडच्या ताफ्यातील ही खास युद्ध सामुग्री असल्याचं बोललं जात आहे. या युद्ध सरावात चीनी सैन्याकडून आपल्या आक्रमक क्षमतेची चाचणी घेतली जाते. भारताच्या सीमेलगत हा युद्ध सराव पाहता चीनचा मनसुबा काय आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. चीनी सैन्यानं यापूर्वीही अशा प्रकारचा युद्ध सराव केलाय. पण LACवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनी सैन्याकडून केला जात असलेला युद्ध सराव पाहता हिवाळ्यात चीनकडून LACवर मोठं षडयंत्र आखलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते. जिस तरीके से उन्होंने देखा कि भारत LAC के नज़दीक एक्सरसाइज कर सकता है, तो ये एक वो टिट फॉर टैट वाली बात है कि यस, हम भी इस इलाके में एक्सरसाइज कर सकते हैं, अपनी प्रेजेंस दिखा सकते हैं, अपने ट्रुप्स को थोड़ा विश्वास दिला सकते हैं कि ये लोग इस इलाके में एक्सरसाइज कर पाए. बेसिकली ये दिखावा है, क्योंकि चायना दिखावे में पूरा विश्वास करता है. कावेबाज चीनी लष्कर सीमेवर कधी विश्वासघात करेल याचा काही नेम नाही. त्यामुळेच भारतीय सैन्य अधिक सतर्क झालं असून चीनी सैन्याच्या प्रत्येक हालचालीवर भारतीय जवानांची बारीक नजर आहे. दगाबाज ड्रॅगनला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी आता भारतानेही कंबर कसली आहे. लवकरच भारतीय सैन्याच्या ताफ्यात एक आधुनिक रडार तैनात केलं जाणार आहे. भारतीय सैन्याकडून LACवरील दुर्गम भागात लो लेव्हल लाईट वेट रडार तैनात केले जाणार आहेत. या रडारमुळे भारताला चीनच्या उंच प्रदेशातील हेलिकॉप्टर, ड्रोन आणि सैन्याच्या हालचालींवर नजर ठेवता येईल. विशेष म्हणजे लो लेव्हल लाईट वेट रडारच्या माध्यमातून 50 किलोमीटर अंतरापर्यंत हवाई संरक्षण शस्त्रांवरही नियंत्रण ठेवणं शक्य होणार आहे. भारतीय लष्कराच्या DRDOने संभावित हवाई हल्ल्यांचा वेध घेण्यासाठी तसंच त्यांना ट्रॅक करण्यासाठी अश्लेषा MK-1 नावाचं एक खास रडार विकसित केलंय. या रडारच्या माध्यमातून उंच प्रदेशातील हालचाली सहज टिपता येणार आहेत. लेवल रडार जो है वो अपने आप में बहुत कारगर होते हैं, क्योंकि जो नॉर्मल रडार्स हैं वो थोड़ा ज़मीन से ऊपर की तरफ अपना ध्यान रख पाते हैं चीज़ों का. लो लेवल रडार में आप काफ़ी नीचे तक ज़मीन से जुड़ी हुई इलाकों को आप देख पाते हैं, सेना की गतिविधि को नोटिस कर पाते हैं, और साथ ही साथ हर वेदर में इलेक्ट्रॉनिक सर्वेलेंस कर पाते हैं, जो जनरली पेट्रोल और विजिबल जो आप दूरबीन लगाकर देख पाते हैं उसमें लिमिटेशंस आ जाती हैं. सो उस पॉइंट ऑफ व्यू से लो लेवल रडार इज़ अ वेरी सक्सेसफुल वेपन फॉर सर्वेलेंस. भारत आणि चीन दरम्यान उत्तर तसंच पूर्व सीमेवर तणाव वाढला. त्यामुळेच गेल्या 18 महिन्यांपासून दोन्ही देशांचे सैनिक LACवरून मागे हटण्यास तयार नाहीत. खरं तर आजवर दोन्ही देशांमध्ये 13 वेळा लष्करी पातळीवर चर्चा झाली आहे, पण त्यातून अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. या तणावाच्या पार्श्वभूमीवर LACवरील दुर्गम प्रदेशात चीनी सैन्याची टेहाळणी करण्यासाठी भारत लो लेवल लाइट वेट रडार तैनात करणार आहे. हमारा एडवर्सरी चाइना जैसा हो, जो हर तरीके का गलत काम करने की कोशिश करता आ रहा है, उसका जो काम करने का जो चाल चलन है वो अपने आप में एक ऑक्यूपाई करने वाली फोर्स है.
सो उस पॉइंट ऑफ व्यू से हमें निगरानी हर समय करनी पड़ेगी, फॉरवर्ड एरियाज़ में, LAC पर, मिडल एरियाज़ में, डेप्थ एरियाज़ में, हर लेवल पर हमें उसको निगरानी में रखना पड़ेगा और साथ ही साथ अपने रक्षा तंत्र को मैच करना पड़ेगा, स्ट्रेंथ देनी पड़ेगी, ताकत देनी पड़ेगी, मॉडर्नाइज करना पड़ेगा, डिप्लॉयमेंट में नंबर्स बढ़ाना पड़ेगा। चीनी सैन्याच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी भारतीय सैन्याकडून लवकरच LAC वर रडार बसवण्यात येणार आहे। तसंच संभावित हवाई हल्ले रोखण्यासाठी भारताने अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित L-17 एअरक्राफ्ट गन तैनात केली आहे। साधारण 3.5 किलोमीटर पर्यंतचा लक्ष्यभेद करण्याची क्षमता या तोफेमध्ये आहे। शिवाय शत्रूचे लढाऊ विमान, आर्म्ड हेलिकॉप्टर आणि UAV नष्ट करण्यास L-17 एअरक्राफ्ट गन सक्षम आहे। दगाबाज चीनच्या कुरापती लक्षात घेता भारतीय सैन्यानं चीनची नाकाबंदी करण्यासाठी कंबर कसली आहे आणि त्यामुळेच आता भारताने LAC वर सैन्यबळ वाढवण्यास सुरुवात केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। या रिपोर्टसह या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत।